धुळे शहर विधानसभेसाठी भाजपाच्या अनुप अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल। माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश। एबी फॉर्म प्राप्त करीत शहरातून उमेदवारी करणार। शक्ती प्रदर्शन करीत भाजपाचे आमदार जयकुमार रावल यांचा शिंदखेडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल। अवैध दारू वाहतूक प्रकरणी धुळे तालुका पोलिसांची कारवाई। 6 लाखांचा दारूसाठा हस्तगत। मतदान केंद्राध्यक्षाऐवजी इतर मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती द्या। निवडणूक अधिकाऱ्यांकडे प्राथमिक शिक्षक संघाची मागणी। आणि आता बातम्या विस्ताराने। धुळे शहर विधानसभेसाठी भाजपाचे अनुप अग्रवाल यांनी मोठ्या जल्लोषात उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना अग्रवाल यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केले। ढोल ताशांच्या गजरात शहरातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। धुळे शहर विधानसभेसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे विधानसभा संघटक श्री अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती। त्यानुसार श्री अग्रवाल यांनी गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मोठ्या जल्लोषात शहरातून भव्य शक्ती प्रदर्शन दाखवित आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी धुळे शहर यांच्याकडे दाखल केला आहे। धुळे शहरातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढीत शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी शहरातील विविध भागातील कार्यकर्ते, युवक व महिला मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शनात सामील झाले होते। धुळे शहराचे माजी आमदार तथा लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष अनिल गोटे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला गेला। सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत श्री गोटे यांचा समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश झाला आहे। धुळे शहर विधानसभेसाठी श्री अनिल गोटे उमेदवारी करण्यास इच्छुक असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांना तसा एबी फॉर्मही सुपूर्द केल्याचे खात्रीलायक होते। महाविकास आघाडीकडून श्री अनिल गोटे हे धुळे शहर विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। श्री अनिल गोटे यांच्या उमेदवारी अर्ज धुळे शहर विधानसभा मतदारसंघात अधिकच चुरस वाढविणार आहे। दरम्यान मतदार कुणाला कौल देतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। मतदारसंघ हा माझा परिवार आहे। विकास कामांच्या बळावर मी शिंदखेडा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून जनसमर्थन माझ्यासोबत असल्याने माझा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास आमदार जयकुमार रावल यांनी व्यक्त केला आहे। प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आमदार रावल यांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपला उमेदवारी अर्ज 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा विधानसभा क्षेत्रासाठी भारतीय जनता पार्टीकडून आमदार जयकुमार रावल यांना पुन्हा एकदा अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आमदार जयकुमार रावल यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला आहे। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी केलेला जयघोष आणि उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपाचे अनेक बडे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे।
फोन 235-570. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिसांनी अवैध मद्य वाहतूक प्रकरणी चौघांना जेरबंद केले आहे. दीव दमण येथून नंदुरबारकडे अवैधपणानं मद्य वाहतूक केली जात होती. 6 लाखांचा दारूसाठा हस्तगत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस दलाने स्थानिक पोलिसांना नाकाबंदी करीत विशेष सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. धुळे तालुका पोलिसांनी कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी नाकाबंदीसह गस्तीवर विशेष भर दिली आहे. दीव दमण येथून एका वाहनाद्वारे नंदुरबारकडे अवैधपणानं विदेशी दारूची वाहतूक करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी मुंबई आग्रा महामार्गावर पथकास सापळा रचण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पुरमेपाडा शिवारात संशयित वाहनात मारुती इग्निस गाडी क्रमांक DD0 M3613 व महिंद्रा TUV गाडी क्रमांक CF 2742 ची तपासणी करण्यात आली असता या वाहनात 6 लाख रुपये किमतीची दीव दमण येथील उत्पादित दारू असल्याचे आढळले. दरम्यान संबंधित वाहन चालकांनी पोलिसांवर थेट गाडी नेत जीवितास धोका निर्माण केला होता. मात्र धुळे तालुका पोलिसांनी जीविताचा बचाव करतानाच जीव धोक्यात घालून पुन्हा संशयितांचा पाठलाग करीत चौघांना जेरबंद केले आहे. या प्रकरणी जयेश डांबरे राहणार दमण, गणेश विलास सोनवणे राहणार दमण, निलेश कुमार राहणार दमण तसेच हार्दिक शैलेश ओढा राहणार दमण यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस कर्मचारी किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील, धीरज सांगळे, महेंद्र पाटील यांच्या पथकाने केले आहे. विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे सरांनी आम्हाला जे तस्करीच्या मार्गातून येणारी जी दारू आणि अंमली पदार्थ तसेच शस्त्रे यांच्यावरती प्रभावी कारवाई करण्याबाबत आदेश केले होते. आणि त्याच निमित्ताने आम्ही ज्यावेळेला या सर्व तस्करीच्या सर्व माध्यमांची बारकाईने अभ्यास करत होतो त्यावेळी आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली की दीव दमण भागातून तस्करीच्या मार्गातून काही दारू ही शहादा नंदुरबार या ठिकाणी जाणार आहे आणि 2 वाहनांमधून अशी जी दारू येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे धुळे तालुका पोलीस पथकाने सापळा लावला होता आणि ज्यावेळी या 2 वाहनं आले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या वाहनांनी पोलीस कर्तव्यावरील जे पोलीस पथक होतं त्यांच्या अंगावर वाहन भरधाव वेगाने आणून जीवेठार मारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये पथकाने जीवावर उदार होऊन ही कारवाई केलेली. या कारवाईमध्ये साधारणतः 7 लाखाची जी काही विदेशी बनावटीची दारू आहे ती जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे काही वाहनं देखील आम्ही 2 वाहनं देखील जप्त केलेली आहेत. असं साधारणतः 25 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल या कारवाईमध्ये आम्ही हस्तगत केलेला आहे. आणि ही जी कारवाई आहे ही या कारवाई संबंधाने धुळे तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक शिक्षकांनाही केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र पदोन्नती मुख्याध्यापक व प्राथमिक शिक्षक असलेल्या संबंधितांना मतदान केंद्राध्यक्षऐवजी इतर मतदान अधिकारी म्हणून ड्युटी द्यावी अशी मागणी करीत धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. महाराष्ट्र विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शी पार पडावी यासाठी सरकारी व निमसरकारी अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक ड्युटी लावली जाते. धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्राथमिक शिक्षकांना केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. या नियुक्तीत बदल करावा. पदोन्नती मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, महिला शिक्षिकांना मतदान केंद्राध्यक्षऐवजी इतर मतदान अधिकारी म्हणून नियुक्ती द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षण समन्वय समितीने निवडणूक निर्णय अधिकारी गंगाराम तळपाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. यावेळी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सहकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने उपजिल्हा अधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी धुळे जिल्ह्याची विधानसभा या संदर्भात आपल्या धुळे जिल्ह्यातील पदोन्नती मुख्याध्यापक तसेच
महिला भगिनी प्राथमिक शिक्षकांना ज्यांची सेवा वर वय असलेल्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना त्यांनी प्रोसाइडिंग केंद्राध्यक्ष म्हणून आदेश केलेले होते. त्या संदर्भात आज आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. साहेबांना आज आम्ही निवेदन दिलं केंद्राध्यक्ष म्हणून ड्युटी लावू नये, त्याबद्दल त्यांचा इतर मतदार अधिकारी ड्युटी लावण्यात यावी या संदर्भात आज आम्ही श्री गंगाराम पडदे साहेब यांना सर्व ज्येष्ठ पदोन्नती शिक्षक ज्यांच्या आता 1-2 वर्ष सेवा बाकी किंवा त्यांची 6 महिने बाकी अशा लोकांना प्रोसाइडिंग ऑफिसर ज्यांनी कधी प्रोसाइडिंग ऑफिसर म्हणून काम केलेलं नाही, संपूर्ण 36-37 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांनी कधीच काम केलं नाही, परंतु आता यांनी आदेश केलेला आहे. तर आम्ही ते आदेश रद्द करून म्हणून आदेश मिळावा यासाठी त्यांचा एक विनंती अर्ज केलेला आहे. साहेबांनी त्याबाबत सांगितलं आहे की बघू काय कारवाई होते. कारवाई झाली उद्या परवामध्ये आम्ही आणि हा प्रश्न मार्गी लावू.